नळेगावचे माजी उपसरपंच अक्षय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला। या शिबिरात तब्बल 936 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आलं। नळेगावातील हे आतापर्यंतचं सर्वाधिक रक्त संकलन ठरलंय। सालाबादप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। यावर्षी प्रथमच आयोजकांच्या वतीने आकर्षक लकी ड्रॉचं आयोजनही करण्यात आलं होतं। यामध्ये इलेक्ट्रिक बाईक, वॉशिंग मशीन, कूलर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन अशी आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आली होती। अक्षय इंगळे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश लांडगे, कुणाल इंगळे तसंच मित्रपरिवारानं विशेष परिश्रम घेतले। यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेवक व्यंकोजी खोपडे, नगरसेविका अनिता इंगळे, जयश्री भूंकर, माजी उपसरपंच सुशांत कुटे, सागर भूंकर, सारंग नवले, आंबेगावचे माजी उपसरपंच अनिल कोंढरे, माजी सरपंच पोपटराव खेडेकर, भाजप प्रभागाध्यक्ष राजू कुटे, बापूसाहेब पोकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होते। सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमासाठी कुणाल इंगळे मित्रपरिवार, जय गणेश मित्र मंडळ आणि ओम नमः शिवाय प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दळवी, राज चिनार यांनी केलं। आज 936 रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे मी आभार व्यक्त करतो। सर्व विजेत्यांचेही अभिनंदन करतो। हे उपक्रम असेच आम्ही दरवर्षीप्रमाणे चालू ठेवणार आहे। असाच प्रतिसाद पुढच्या वर्षी द्यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। नमस्ते। आज आमचे सहकारी मित्र, एकदम दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अक्षयदादा इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक मोठं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। जवळजवळ आत्तापर्यंत 700च्या 800 रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करून अक्षयदादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। खरं तर एक तरुणाईमध्ये एक चांगल्या पद्धतीने समाजकार्य करणारा हा आमचा अग्रेसर, आमचा जीवाभावाचा भाऊ, आज खरं तर आनंद होतोय की अक्षयदादांनी एक चांगलं रेकॉर्ड नरे नाही तर पुणे शहरामध्ये रक्तदानाचं एक चांगलं रेकॉर्ड मोडून ते या ठिकाणी मोडतील। अक्षयदादाला माझ्या खेड शिवापूर ग्रामस्थ, त्याचप्रमाणे गावडदारा या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्ते, मी सुशांत कुटे, माजी उपसरपंच नरे। आज आमचे सहकारी मित्र अक्षयजी इंगळे, माजी उपसरपंच नरे, यांच्या वाढदिवसानिमित्त नरे झिलचौक येथे मोठ्या भव्य प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर आज मी दादांना शुभेच्छा देतो। तसेच आजपर्यंत नरे गावामध्ये इतिहासात न घडलेली गोष्ट घडली असं म्हणायला काही हरकत नाही। आज पूर्ण एका दिवसात साधारणपणे आत्ता वाजलेत 6 तरी अजून आपण पाहू शकता की लाईनीमध्ये जवळपास 70-80 नागरिक या ठिकाणी रक्तदान करण्यास उभे आहेत। अभूतपूर्व आकडा म्हणजे 750+ आतापर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान केलेले, माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 758 आकडा झालेला आहे। अजून लाईन मध्ये उभे असलेले नागरिक जवळपास 800च्या वरती आकडा जाण्याची शक्यता आहे। हा असाच सामाजिक उपक्रम अक्षयदादांनी कायम राबवावा व मी आवाहन केल्याप्रमाणे सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन जो उपस्थिती इथं नोंदवली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो व दादांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजच्या नरेगावमध्ये झालेलं ऐतिहासिक जे रक्तदान आहे आणि त्याचे जे लकी विजेते ठरलेले आहेत, लकी विनर ठरलेले आहेत, या स्कूटीचे जे मानकरी ठरलेले आहेत ते निकम सर आपल्या सोबत आहेत। सर, काय भावना आहे तुमच्या? पहिल्यांदा ते अक्षय भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्यामुळे आम्हाला हे स्वप्न साकार झाले। त्यांना असं दीर्घ आयुष्य लाभो ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो। किती वेळा रक्तदान केलं आपण? हे पहिल्यांदाच होतं। पहिल्यांदाच केले। गर्दी पण खूप होती, छान कार्यक्रम झाला, व्यवस्थित एकदम सगळ्यांचं सहकार्याने व्यवस्थित, काय असं कमी पडू नाही दिला, सगळं व्यवस्थित होतं। खूप आनंद झाला। आयोजन नियोजनाबद्दल काय सांगता? नियोजन छान होतं, कसले त्रास वगैरे नाही, व्यवस्थित असं
नियोजन होतं. रक्तदान आहे मस्त होतं, छान. नाश्ता वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी, ग्लुकोज वगैरे सगळं हा, ग्लुकोज वगैरे, खाऊ वगैरे, केळी वगैरे होतं, चांगलं होतं, खूप छान होतं. काहीच्या चेहऱ्यावर आनंद प्रसन्न वाटते. खूप खुश आहेत. काही पण त्यांच्या भावना काय आहेत? आनंद वाटतो. आनंद वाटतोय खूप. वाटलंच नव्हतं आम्हाला की लागल म्हणून, पण आम्ही सकाळपासून म्हणलं आपल्याला गाडीच घेऊन जायची आहे हे म्हणत होतं. तरी पण आम्ही जाणार होतो, पण तरी थांबलो. खावं म्हणलं, शेवटचंच एक आहे, तरी पण लागलं नशीब हे. पण खूप छान वाटतंय, गाडी लागली आम्हाला ही. पहिल्यांदाच रक्तदान केलंय. रक्तदान करायला सांगा. दरवर्षी येऊ आता रक्तदान करतो. दरवर्षी आम्ही अक्षयदादांच्या वाढदिवसानिमित्त येत असतो. गेल्या वर्षी मी बाहेर होतो, परराज्यात होतो, तरी पण मी वेळ काढून आलो. आज देखील म्हणजे योगायोग काय माहिती, पण काल मी बाहेर गेलो होतो. आज मी माझं काम आवरून आलो. एक दादांच्या बद्दलचे लोकांचं प्रेम इथं आज तुम्ही बघता इथं. आणि रक्तदान जे शिबिर झाले ते आज म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झाले आज. आणि असा माणूस तुम्ही बघितलं नसेल, तुम्ही कदाचित मीडियात तुम्ही आहे, तुम्ही जाणकार लोक आहे. आज आपण या ठिकाणी लकी ड्रॉ काढलाय आणि दादांनी अक्षरशः एका कुटुंबामध्ये आज एक इलेक्ट्रिक बाईक गेली, एक कूलर गेलाय, आपले ओव्हन आणि वॉशिंग मशीन अशी गिफ्ट ठेवलेत की बाबा हा एक राजकीय प्रचार नाही, आज कुठली निवडणूक लागलेली नाही, तर आज एक फक्त सामाजिक कार्य करत असताना की माझ्या माध्यमातून कुणाला तरी एक रक्तदानाची आणि कोणाला तरी जीवदान मिळावं या हेतून आज दादाने अशा पद्धतीचा उपक्रम राबवलाय. आणि दादा नेहमीच अशा पद्धतीचे उपक्रम राबवत असतात. आज जो उपक्रम झालाय तो खरंच एक महाराष्ट्राला एक म्हणजे कौतुकास्पद आहे की, आणि बऱ्याच लोकांनी आदर्श घेण्यासारखा हा कार्यक्रम आहे. खरं विशेष सांगायचं म्हणजे आमचे मित्र रोहित करचे हे सातारला जॉबला आहेत, पण केवळ दादाच्या पट्टीला रक्तदान करायचं म्हणून ते आज आलेले आहेत. तर ते 5 वाजता ट्रॅफिक मध्ये गुंतल्यामुळं जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर पायी चालत आलेले आहेत. पण दुर्दैवानं त्यांना इथं म्हणजे वेळेत पोहोचू न शकल्यामुळे रक्तदान करू शकले नाहीत. पण ह्याच्या मागची भावना जी आहे, आज माणूस 7-8 किलोमीटर दादांसाठी चालत येतोय, ह्याच्यावरूनच कळतं की दादांनी आयुष्यात काय कमावले. रक्तदान करण्यासाठी 150 किलोमीटर वरून रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत. नातेपुत्यावरून रक्तदान करण्यासाठी खास आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूयात, कुठून आलाय तुम्ही? नातेपुते रक्तदान करण्यासाठी खास इथं आलाय. हो. काय एवढा लांब, कशासाठी आलाय? म्हणजे दादांचा कार्यक्रम आहे आम्हाला असं समजल्यानंतर आमच्या एक नातेपुतीतल्या 20 मित्रांनी ठरवलंच होतं की 27 जूनला नरेगाव मध्ये जाऊन आपल्याला दादासाठी रक्तदान करायचंय. आणि गेली 10 वर्ष झालं, 10 वर्षापूर्वी मी इथं कॉलेजला होतो, आणि गेली 10 वर्ष झालं प्रत्येक बड्डेला आम्ही येतच असतो इथं. आणि गेल्या मागच्या 2-3 वर्षापासून दादांनी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचा उपक्रम घेण्याचं ठरवलेला आहे. त्याला आमच्या परीने जेवढा हातभार लावतील तेवढा आम्ही एक लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथं आल्यानंतर एवढाच भव्य दिव्य स्वरूप रक्तदानाचं आम्ही कुठं पाहिलेलं नव्हतं. रक्तदाते वाढत ह्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे अक्षयदादांचा स्वभाव. आज आम्ही एवढ्या लांबून येतोय म्हणजे आमचं त्यांच्यावर असणारं प्रेम आहे. पण त्याचबरोबर दादांचं प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यावर वैयक्तिक लक्ष असतं. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणं असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील. दादांनी आयुष्यात एवढं लोकांचं प्रेम कमावलेलं आहे. आज आपल्याला ह्या गर्दीच्या माध्यमातून दिसतंय पैसेवाली भरपूर लोक असतात, पण हे प्रेम कमवायला आयुष्यात आपण म्हणतो की एखाद्या माणुसकीची गरज असते. हे आयोजन पण सर्व मित्रांनी मिळून केले असते. हो, हे आयोजन पण सर्व मित्रांनी केलेलं आहे. मला वाटत नाही की दादांनी कोणाला फोन करून, मला सुद्धा दादांनी फोन केला नाही की रक्तदान नाहीये. फक्त आम्ही दादाच्या प्रेमापोटी इथं आलेले आज मला वाटतं जवळजवळ 700-750चा आकडा पार होऊन गेलाय. ह्याच्यावरूनच कळतं दादांनी आयुष्यात काय कमावलंय. आणि इथून पुढे सुद्धा जोपर्यंत आम्हाला शक्य आहे तोपर्यंत आम्ही दादाच्या प्रत्येक बड्डेला येणार. आणि इथं आल्यानंतर एवढं सगळं बघून मन खूप प्रसन्न झालं. बाकीच्या रक्तदात्यांना काय आव्हान? बाकी सुद्धा रक्तदात्यांना आवाहन करेल की रक्तदानासारखं सर्वश्रेष्ठ दान नाही. एक रक्तदान करून तुम्ही 3 जीव वाचवू शकता. तर भरभरून लोकांनी प्रतिसाद द्या, रक्तदान करा आणि आपली सामाजिक बांधिलकी जपा. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
दादांना आता शुभेच्छा देण्यासाठी म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. मी इथं कॉलेजला असताना दादांनी काय प्रेम दिलंय, किती सांभाळून घेतलंय हे फक्त मलाच माहिती आहे. त्यामुळं जगात जेवढं काय सगळं चांगलं आहे, जेवढं सगळं आहे ते आमच्या दादाला मिळावं, आमचं सुद्धा आयुष्य दादाला लागावं आणि आमच्याकडून जेवढं आयुष्यात दादासाठी करता येईल तेवढं परमेश्वराने आम्हाला करायची ताकद द्यावी. दादाला आयुष्यात सर्वोत्तम सगळं भेटावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि दिवसेंदिवस दादाचं नाव लौकिक असाच वाढावा, येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचं नाव असंच अग्रेसर राहावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आज आमचे मित्र नरेगावचे माजी उपसरपंच आदरणीय अक्षयजी इंगळे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपण समाजात आज पाहतो की एखाद्या लोकप्रतिनिधीचा किंवा समाजसेवकाचा वाढदिवस असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने ते वाढदिवस साजरे करत असतात. त्याला वाढदिवस साजरा करणं म्हणजे नुसतं केक कापणं किंवा आनंदोत्सव करणं इतक्यात सीमित न राहता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. या समाजातील दीन दलित गरीब गरजू या लोकांना आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून काहीतरी फायदा झाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर ते नुसता वाढदिवस नाही तर वर्षभर त्यांच्या कामाच्या माध्यमातून काही ना काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात. मागील 5-6 वर्षापूर्वी कोविड सारखा प्रसंग आपल्यावरती आला होता, त्यावेळेसही समाजासाठी त्यांनी झोकून काम केलं. कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती होती, त्यावेळेसही त्यांनी त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं होतं. आजही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. खरं तर कुठलाही समाज उपयोगी कार्यक्रम करत असताना सगळ्यात अवघड जो कुठला कार्यक्रम असेल तो रक्तदानाचा असतो. कारण की रक्तदाते येणं आणि रक्तदान करणं ही खूप अवघड गोष्ट असते. पण त्यांचं समाजात असलेलं काम, त्यांच्यावर असणारं प्रेम आणि त्यांचा असणारा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान होत असतं. आणि दिवसेंदिवस वर्षानुवर्ष मला वाटते 4-5 वर्ष असेल माझं स्वतःच या कार्यक्रमाला येण्याचं. दरवर्षी आकडा वाढतच असतो. आज सकाळपासून मला वाटतं 950च्या आसपास हा आकडा गेलेला आहे आणि अजूनही म्हणजे 1000 पार 100% होईल अशी परिस्थिती आहे. मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आमचे मित्र माननीय श्री अक्षय दादा इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर हे आयोजित केले आहे. अक्षय दादा इंगळे युवा मंच हे प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी अशा प्रत्येक कार्यक्रम आयोजित करतात. त्या प्रत्येकाने ते मराठा मोर्चाचा नियोजन आसन किंवा पूरग्रस्तांना मदत आसन असे अनेक उपक्रम त्यांच्या मंडळातर्फे किंवा त्यांच्या मित्रपरिवाराच्या तर्फे हे कार्यक्रम आयोजित करीत आहेत. सर्वप्रथम आमचे मित्र अक्षयदादा इंगळे माजी उपसरपंच नरेगाव यांना माझ्या वतीने नरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपणारे आणि मित्रपरिवार भरपूर ह्याच्यात बहुसंख्येने मित्रपरिवार जमा होणारा आणि त्याचप्रमाणे रक्तदान करणारा असा त्यांचा वर्ग आहे. उपसरपंच अक्षयदादा इंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा रक्तदानाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवत आहेत. ही प्रेरणा आहे तरुणांसाठी. आरंभ पर्वसाठी लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.